विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र घटल्या. आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून या अविद्येचे सावध दूर करण्यासाठी, अज्ञानाचा घोंगर नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांती ज्योतीने जीवाचे रान केले. ती तेजस्वी क्रांती ज्योत म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1836 रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी नेवासे पाटील या दंपत्याच्या घरी सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. शिक्षणाशिवाय तोंडपाय नाही हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आले होते की त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना साक्षर करण्याचा निश्चय केला. ज्या काळात स्त्रियांना उंबरठ्या बाहेर पडण्यास मनाई होती, चूल मूल्य व स्त्रींचे विष होते, त्या काळात प्रभावाच्या विरुद्धात जाऊन सावित्रीबाई अक्षरे गिरवू लागल्या, लिहायला वाचायला शिकल्या. एवढेच काय तर प्रतिभा संपन्न काव्य रचना करू लागल्या. सावित्रीबाई साक्षर झाल्या, पण त्यांनी हे शिक्षण त्यांच्या पुरतेच मर्यादित न ठेवता प्रत्येक मुलीला साक्षर करण्याचा अध्यासच घेतला. कारण एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शहाणा होतो, पण एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाणा करते, शिक्षित करते. म्हणून मुलींना शिक्षण देऊन त्यांना साक्षर करण्याचा निर्धार त्यांनी केला. 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाडीत फुले दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई ज्योतिराव फुले या पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. शेळपाटासारखं जगला तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगला तर नाव होईल. आणि म्हणूनच कितीही कठीण परिस्थिती समोर आली तरी तिच्याशी 2 हात करण्याची हिंमत सावित्रीबाईंनी दाखवली. असाच एक प्रसंग म्हणजे सावित्रीबाई मुलींना शाळेत शिकवण्यासाठी जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर चिखल फेकला, शेणानं मारलं. तू मुलींना शिकून धर्म पुरवते असा आरोप केला. त्यात एक जण पुढे येऊन म्हणाला, आमच्या पोरींना शिकवणं आधी बंद कर. अगं तुला तुझी आब्रू प्यारी आहे का? शिक्षण असा धूम दिला. आता मात्र सावित्रीबाईंचा सहनशीलतेचा अंत झाला होता. त्यांनी त्या माताच्या संकल्पना खाली लावली आणि सुनावलं की आज आलाय, थोबाड फुटलंय, पण पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगली. ही हिंमत त्यांनी दाखवली. कारण विरोध ध्यास होता तो फक्त स्त्री शिक्षणाचा. या प्रसंगानंतर त्या लोकांनी कधीही सावित्रीबाईंची वाट हरवली नाही. त्यावेळी समाजात सती, केशवपण यासारख्या अनिष्ट प्रथा सुरू होत्या. सावित्रीबाईंना या प्रथा मान्य नव्हत्या. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वाला तर तिचा काय दोष, आणि म्हणूनच त्यांनी सतीबंदीला पाठिंबा दिला. विधवा केशवपणास विरोध केला. विधवा काशीबाईंच्या मुलाला म्हणजेच यशवंताला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ केला. त्याला शिकून डॉक्टर बनवले. अशातच पुण्यात प्लेग रोगाची भयान साथ पसरली होती. धराधरा लोक मरत होते. सावित्रीबाई प्लेगच्या रुग्णांची सेवा करत होत्या. प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे आणि आज न उद्या तो आपल्यालाही होणार हे माहीत असूनही त्यामागे हटल्या नाही. कारण जगायचे समाजासाठी व मरायचेही समाजासाठी असे त्यांनी ठरवले होते. शेवटी त्यांनाही प्लेगची लागण झाली व त्यातच 10 मार्च 1897 त्यांचा मृत्यू झाला. सावित्रीबाईंच्या दिव्य कार्यामुळेच आज ती आणि प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहेत. उंबरठ्या भाषेत जो
ती आत्मविश्वासाने पाहत आहे. स्वबळावर स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे. शेवटी मी एवढंच म्हणे, हाती दिली लेखणी अनरवले बीज ती शिक्षणाची. हाती दिली लेखणी अनरवले बीज ती शिक्षणाची. झलकत आहे धाई दिशा तेच तुमच्या कार्याची. झलकत आहे धाई दिशा तेच तुमच्या कार्याची. आजीरावर नाव जगी सावित्रीबाई तुमचे. आजीरावर नाव जगी सावित्रीबाई तुमचे. धन्यवाद. आदिती या ठिकाणी